कंटिन्युअसली चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट्स इलेक्ट्रिसिटी. सतत जर का मॅग्नेटिक फील्ड बदलत असेल, सतत जर का चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय फोर्स कंटिन्युअसली बदलत असेल, तर तिथे विद्युत धारा निर्माण होते. आणि हे आपल्याला कोणी सांगितलं? मायकेल फॅरेडे. कुणी सांगितलं? मायकेल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाने आपल्याला सांगितलं की जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी सतत चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड सतत बदलत राहिलात तर त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी निर्माण होताना दिसेल. असा व्यक्ती की जो त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत जाऊन शिकू शकला नाही, त्याला त्याच्या परिस्थितीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही, पण त्या व्यक्तीने आपल्याला विद्युत कशी निर्माण करायची, इलेक्ट्रिसिटी कशी निर्माण करायची याचं तंत्र शिकवलं. नुसतं हेच नाही, तो जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सुद्धा झाला. त्यानं याच्या व्यतिरिक्त खूप वेगवेगळे शोध लावले. आज धातूच्या कारखान्यांमध्ये किंवा मेटल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरली जाणारी एक टेक्निक आहे ज्याला इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतात. ते काय आहे ते आपण एकदा पुढच्या प्रयोगांमध्ये बघणार आहोत. पण त्या इलेक्ट्रोप्लेटिंगचा शोध सुद्धा या मायकेल फॅरेडे यांनी लावला. मग मायकेल फॅरेडे एवढा मोठा कसा झाला? तुम्ही म्हणाल आम्ही रोज शाळेत जातो तरी पण आम्हाला काही समजत नाही, आम्हाला येत नाही, काही गोष्टी माहीत नाही होत. ह्याला एवढं कसं काय कळलं? हा एवढा मोठा कसा काय झाला शाळेत न जाता सुद्धा? त्याची गंमत काय माहितीये? तो शाळेत जरी जाऊ शकला नाही तरी तो कंटिन्युअसली अभ्यास करत होता, सतत वाचत होता, सतत शिकत होता नवीन नवीन गोष्टी. कुठे? तर ज्या ठिकाणी तो काम करायचा तिथे. पुढे काम करायचा एका पुस्तक बांधणीच्या, किंवा ज्याला आपण बुक बाइंडिंग म्हणतो ना, तुमची पुस्तकं फाटली, खराब झाली की तुम्ही बाइंडरकडे घेऊन जातात आणि तो त्याला शिवून देतो. तर त्या बुक बाइंडरकडे हा मायकेल फॅरेडे काम करायचा. मग तिथे बाइंडिंगसाठी येणारी पुस्तकं तो वाचायचा, त्याच्यातनं तो समजून घ्यायचा आणि खूप सारी पुस्तकं त्याने त्या बुक बाइंडिंगच्या दुकानामध्ये वाचली. एकदा एक व्यक्ती त्याच्याकडे आला आणि त्याने एक पुस्तक दिलं. ते पुस्तक मायकेल फॅरेडेने बाइंड केलं, वाचून टाकलं. आणि वाचून झाल्यानंतर जेव्हा तो व्यक्ती परत घ्यायला आला तेव्हा त्याला मायकेल फॅरेडेने सांगितलं की अरे पुस्तक खूप छान आहे बरं का, याच्यात या पानावरती ही एवढी छान छान नवीन नवीन माहिती दिली आहे, हे नवीनच विज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञान आहे, असं सगळं त्या गोष्टीबद्दल त्याला व्यक्तीला सांगितलं. त्या व्यक्तीला वाटलं अरे हा खूप हुशार दिसतोय, याला ना खरंच इंटरेस्ट दिसतोय याच्यामध्ये. आणि त्या व्यक्तीने त्याला काय केलं माहितीये? एका कार्यक्रमाची तिकीट दिली. कोणत्या कार्यक्रमाची तिकीट होती? त्या काळामध्ये जगप्रसिद्ध असणाऱ्या एका शास्त्रज्ञाच्या व्याख्यानाची तिकीट होती. मायकेल फॅरेडेला तिकीट मिळाली म्हणजे त्याला तर एकदम असं वाटलं अरे वाह, आता मस्त मजा येणार आहे, मी मस्त व्याख्यानाला जाणार आहे. तुम्हाला अशी मजा येते का तुमच्या शाळेमध्ये लेक्चरला बसवलं, क्लासमध्ये बसवलं की? पण मायकेल फॅरेडेला खूप मजा आली, त्याला आनंद झाला, अरे मला आता व्याख्यानाला जायचे. तो गेला गेला तिथे बसला, 2 तास ते व्याख्यान ऐकलं. फक्त ऐकलं नाही जसं आपण करतो तसं, त्याच्यावरती त्याने नोट्स काढल्या. 600 पानांच्या नोट्स काढल्या 2 तासाच्या व्याख्यानावरती, आणि त्या नोट्स त्या शास्त्रज्ञाला पाठवून दिल्या. त्याच्यानंतर त्या शास्त्रज्ञाला त्या नोट्स मिळाल्यानंतर त्यानं त्याच्या कपाटामध्ये ठेवून दिल्या. असेल कुणीतरी पाठवलं असेल काहीतरी असं म्हणून त्याने ठेवून दिलं. मग ते कधीतरी त्याने ते वाचलं, अरे छान आहे, कुणीतरी माझ्या लेक्चरवरती 2 तासाच्या लेक्चरवरती 600 पानांच्या नोट्स काढल्यात, खूप हुशार व्यक्ती दिसतोय, बघूया. मग एक दिवशी त्यांचे जे मदतनीस होते, हेल्पर होते त्या शास्त्रज्ञाचे, त्यांचा काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि ते काही फ्रॅक्चर झालं, ते त्यांच्या प्रयोगशाळेत येऊ शकले नाही. मग त्यांनी लगेच मायकेल फॅरेडेला बोलवून घेतलं. कशासाठी बोलवलं? हेल्पर म्हणून, प्रयोगशाळेमध्ये मदत करण्यासाठी म्हणून. साफसफाई करणं, झाडलोट करणं, अजून काही बाकीची कामं असतील ती करणं, याच्यासाठी म्हणून मायकेल फॅरेडेला बोलवलं. मग हळूहळू मायकेल फॅरेडे त्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा
वेगवेगळे प्रयोग करायला लागलेत. त्यांनी दिलेली कामं पटापट करायला लागलेत. त्याच्यातनं त्यांचं ज्ञान त्या शास्त्रज्ञाला माहीत झालं, अरे खूप हुशार आहे बरं का हा, नुसतं थेरी नाही, याला प्रॅक्टिकल पण जमतात, त्याला प्रयोग पण जमतात, हा खूप मोठा होऊ शकतो. मग हळूहळू ते त्याला आणखीन मोठमोठे प्रयोग द्यायला लागलेत. अजून वेगवेगळ्या संशोधनाच्या कामामध्ये मायकेल फॅरेडे इन्व्हॉल्व्ह झाला आणि त्या प्रयोगशाळेमध्ये त्याने खूप मोठे शोध लावले. इलेक्ट्रोप्लेटिंगचा शोध असेल किंवा आपला इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा शोध असेल, असे वेगवेगळे शोध या मायकेल फॅरेडेने लावले. तर असा हा मायकेल फॅरेडे जो शाळेमध्ये न जाता सुद्धा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाला. येते लक्षात त्याची गोष्ट? हो सर. हम्म? हो सर. म्हणजे आपण आपल्या कुठल्याही परिस्थितीमुळे, हे तुम्हाला कधीतरी असं वाटत असेल ना, की अरे आई बाबांनी हे पुस्तक मला घेऊन नाही दिलं, किंवा मला हे दप्तर नाही घेऊन दिलं, किंवा मला ही स्केल नाही घेऊन दिली, तुम्ही रडत असाल. पण मायकेल फॅरेडेला तर ते पण मिळत नव्हतं, तरी पण तो एवढा मोठा होऊ शकला. त्यामुळं रिसोर्सेस किंवा संसाधनं किंवा काही गोष्टी नाही मिळाल्या तर त्याच्याने काही अडत नाही. आपली शिकण्याची इच्छा, जिद्द तेवढी असली पाहिजे. येते सगळ्यांच्या लक्षात?